दरम्यान यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया आल्यात, पाहूयात। आपल्या राज्याची संस्कृती संस्कार जसे आहे की विरोधी पक्षामध्ये सुद्धा काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तीचा गौरव केला पाहिजे। एखाद्या वेळेस पवार साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य जे महाराष्ट्राला दिलंय त्यात त्यांनी चांगलंही काम केलंय। कामाचं कौतुक करणे काही चूक नाहीये, हे आपल्या राज्याची संस्कृती आहे। तर संजय राऊत संस्कृती संस्कार विसरले आहे, त्याला मी काय करू? पवार साहेबांचं एक बघा, ते विरोधात आहेत म्हणून त्यांना विरोधात बोलणं हा आमचा मुळात हेतू नसतो। पराजय माणूस झाला म्हणून एकदम घरात बसले असं शरद पवारांच्या बाबतीत कधी घडलेलं नाही, किंवा विजय झालाय म्हणून मिरवणुका काढत ते कधी फिरले नाही, कधी ते ढोल वाजवत बसले नाही, कधी ते गुलाल उडवून ते डान्स करत असलेले ते कार्यकर्त्याच्या मेळाव्यात गोळक्यात ते कधी गेलेले नाही। म्हणून हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। म्हणून पराभव झाला तरी काम केलं पाहिजे आणि जिंकलो तरी काम केलं पाहिजे। मला वाटतं हे चांगले लक्षण त्यांच्यामध्ये एक तरी निश्चित आहे। मी पहिलेच बोललो की शरद पवार कुठल्याही पक्षाचे असले तरी ते आपल्या राज्याचे नेते आहेत आणि या वयामध्ये जय पराजय न पाहता ते महाराष्ट्राची जी गरज आहे त्याच्याकरता काय वक्तव्य करत असतात आणि जिथे गरज आहे तिथे स्वतः जातही असतात। त्यामुळे पक्ष हा विषय वेगळा आहे, नेता हा विषय वेगळा आहे आणि शेवटी ते आपल्या महाराष्ट्राचे नेते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।